रोहिणी नैनाला म्हणत असते की अगं तू इथे काय करत आहे, मी तुला कलाकडे लक्ष ठेवायला सांगितलं आहे ना, जेणेकरून आपण आपला प्लॅन इकडे शांतपणे करू शकू, असं रोहिणी म्हणत असते. त्यानंतर नैना म्हणत असते की मॉमीला तुमच्या वडिलांनी तिला बोलवलं आहे. आता त्या दोघांचं काही बोलणं लवकर संपत नसतं, त्यामुळे आपलं काम करायला भरपूर वेळ आहे, हे सर्व बोलणं त्या दोघींमध्ये सुरू असतं. नैना म्हणत असते की त्यांनी बोलवलं आहे कलाला, त्यामुळे ती तिकडे गेलेली आहे. दोघेजण जाम खुश असतात, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्लॅन आता वर्क होणार असतो. दोघेही बोलत असतात. इकडे पाहायला मिळत आहे की नैना तिथे आलेली असते तेव्हा बटन बंद असतं. परत बटन ऑन केलं जातं. त्यानंतर रोहिणी म्हणते की बरं झालं तू आलीस, एक काम कर. नैना म्हणते की काय काम करायचं आहे मॉमीला. नैनाला कळतच नसतं. नैनाला किती अक्कल आहे हे रोहिणीलाही चांगलंच माहिती असतं. मग रोहिणीला ती सांगते की काय करायचं आहे. रोहिणी म्हणते एक काम कर, तुझ्या मोबाईलमध्ये शॉर्ट सर्किट कसं करायचं याचा व्हिडिओ बघ आणि मला सांग. एकदा का शॉर्ट सर्किट लागलं तर मोठा धमाका होणार आहे, या गोष्टी म्हणण्याप्रमाणे घडणार आहेत. त्यामुळे काय करता येईल ते बघ, तो व्हिडिओ काढ आणि लाव, असं ती नैनाला सांगत असते. नैना म्हणते की पण याने काय होणार. नैनाला रोहिणी सांगू लागते की तुझ्या लक्षात येत नाही का, शॉर्ट सर्किट झालं की करंट लागला तर तो आपल्याच फायद्याचा ठरणार आहे ना. रोहिणी आणि नैना या दोघींनी मिळून शॉर्ट सर्किटचा व्हिडिओ पाहून त्यांनी तो परफेक्ट बसवलेला असतो, जेणेकरून खूप मोठा धमाका होईल आणि जे काही होईल यामधून त्याचं पूर्णपणे खापर कलावरती फोडलं जाणार होतं. आणि त्यानंतर अद्वैत रागाने चिडून कलाला बाहेर काढेल, या दोघांचं असं प्लॅनिंग सुरू असतं. ठरल्याप्रमाणे त्यांनी केलेलं असतं. अद्वैत आणि सरोज दोघेही घरी आलेले असतात. अद्वैत म्हणत असतो की आज खूप लवकर मीटिंग संपली, बरं झालं, असं म्हणून दोघेही आत आलेले आहेत. अद्वैत म्हणालेला असतो की आई मी फ्रेश होऊन येतो, असं म्हणत अद्वैत फ्रेश व्हायला गेलेला असतो. आणि त्याचबरोबर राहुल, रोहिणी सगळेजण सापळा टाकल्यानंतर डाव टाकून बसलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत. तिघंही हॉलमध्ये बसलेले असतात. त्यांचं प्लॅनिंग ठरल्याप्रमाणे सुरू असतं. ओरडण्याच्या आवाजामुळे कला आणि आबा बोलत असतात. तेही धावत पळत अद्वैतच्या रूममध्ये येतात. हॉलमध्ये उभे राहिलेले नैना आणि राहुल, रोहिणी हे सर्वजण तिथे येतात. अद्वैत म्हणतो आपल्या रूममधला गिझर कोणी ऑन ठेवला, सकाळपासून ऑन आहे, किती इरिस्पॉन्सिबल आहेस तू, तुला साध्या छोट्या छोट्या गोष्टींचं ज्ञान नाही आहे, असं म्हणत अद्वैत हा कलावरती ओढत असतो. त्याचप्रमाणे तिथे सरोज, रोहिणी आणि बाकीचे सर्व मंडळी जमा होतात. अद्वैत हा खूप रागामध्ये असतो आणि तिला म्हणत असतो तू कशी काय विसरून गेली, दिवसभर गिझर ऑन आहे, सगळ्यांच्या रूममध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे गिझर्स आहेत, आपल्या रूममध्ये ते कशाला येतील, आणि हे चूक तुझी झालेली आहे, ही चूक तू मान्य कर, असं अद्वैत तिला एकदम रागाने बोलत असतो. सरोजला देखील खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणतो अगं तू किती इरिस्पॉन्सिबल आहेस हे मी पाहतच आहे, परंतु आज तर तू हद्दच केली, आता काही ऐकून घेणार नाही आहे मी तुझं. तुझ्या गिझर बंद केलेला असतो. सरोज म्हणते की आता तरी ऐकून घे, कारण या मुलीची चूक ती मान्य करायला तयारच नाही आहे. प्रत्येक वेळेस तिने मात्र बोलतच असते की मी चूक केलेली नाही आहे आणि तू तिच्या चुकीची माफी तिला प्रत्येक वेळेस करतो. तिनेच बटन ऑन ठेवलं आहे, कारण कलाने जर बटन ऑन ठेवलेलं नाही आहे तर तिने हे मान्य केलं पाहिजे, असं सर्वांचं मत असतं आणि सर्वजण तिला दोष देत असतात. सरोज म्हणत असते की आबा या सर्व गोष्टी तुमच्यासमोर घडलेल्या आहेत, तरी तुम्ही या मुलीची बाजू घेत आहात, बोला ना आबा काहीतरी. आबांना सरोज बोलत असते तेव्हा आबा म्हणत असतात की बाद झाला, आता कोणीतरी गिझरचं बटन बंद करा. मग सरोज आता कलाला दोष देत आहेत, त्यावेळी आगीत तेल ओतायचं काम करते. नैना आणि रोहिणी त्या दोघीजणी मुद्दामच कलाच्या बाबतीमध्ये अजून भडकवलं जातात. सगळेजण तिथे असतात, अजूनही ते बटन ऑनच असतं. अद्वैत म्हणतो तुला कळणार नाही, तुला असं वाटेल की मी खोटं बोलतोय, म्हणून मी त्या बटनाला हातच लावलेला नाही आहे, बटन अजूनही ऑनच आहे, एवढं लक्षात ठेव.